हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वेल. आज मम्मी तर चिंचा काढते. ते गावाकडून आलेल्या चिंचा बघू शकता केवढ्या आहेत. एवढ्या चिंचा मला गावाकडून कोण दिल्या का एवढ्या चिंचा? तुझ्या काकीनं. आता याचं काय करणार आहेस? मीठ लावून ठेवायचं. गोळ करून हा आणि हे बाहेर टाकून येत आहे. टाकून. चला बाहेर टाकून येऊ. बाहेरचं वातावरण किती छान झालंय. वाव. मेंढ्या पण आल्या. तुम्ही आल्या बाहेर इथं झाड बघायला. ही तर बघा किती मोठं झाले. हे ह्याचं आहे काय बरं म्हणतात, पान खातात त्याचं आहे पान. मग कशाचं आहे का? खाऊचं पान आहे. केवढं वर गेलं, अजून पण वर गेलं तसं वाटतंय. आणि हे लावलेलं आहे पेरूचं झाड. त्याला असं छोटं इथं हे बांधून ठेवले कारण इथे एक पेरू आलेला आहे. तर छोटी छोटी पेरू यायला लागल्यात. आणि इथं लावले मम्मीनं मोगऱ्याचं लावले. गावाकडनं आणलेलं पण अजून तर नाही यायला त्याला. आळूची पानं, कढीपत्ता तर केवढा आलाय. हे आंब्याचं झाड, लिंबू आहे. इथं चिनी गुलाब त्याने असे वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहेत. तिथं असं छोटी छोटी ना पेरू यायला लागले. ते बघू शकता, दिसते. आणि दुसऱ्या साईडला इथं जास्वंदाचं फूल. वाव कसलं भारी. बटरफ्लाय गेलं. इथं पेरू दिसत ते बघा. पेरू ला बांधून. मम्मी तर पिशवी फाटल्या. मम्मी पिशवी फाटल्या. इथं एक आलेला आहे. अजून कुठं आहे? इथं एक आहे. या झाडाची पेरू ना खूपच गोड आहेत. खूप जास्त गोड आहे त्या झाडाची. आणि ह्यालाच लागून आंब्यात आहे. इथं पाहायला आलाय. ही फुलाचं आहे. कसलं दिसतंय. रात्रीचं 6 वाजले त्यामुळे आता नाही आपण तोडू शकत त्याला. पांढऱ्या फुल आहे. इथं जास्वंदाचं आहे. आणि ह्याला काय म्हणतात काय माहिती. देवाच्या ह्याला ठेवतात. बारकी बारकी फुलं येतात त्याला. ते जास्वंदाचं फूल कसलं भारी दिसायलंय. पण याच्यात एक मुंगी झालेत. मुंगे आहे त्याच्यात. तर खाली एक आहे. आणि तर मेंढरं आलेत केवढे आहेत. बटरफ्लाय कसलाय. कुठं कुठं उडत चालला आहे आता. आता तर मी आल्यावर हे हिला पण काय म्हणतात माहिती का नाही. ह्याला वहीच्या पाण्यात ठेवून ना खूप चांगलं असतं. आणि कोरफड केवढेसे झाले. पण कसलं भारी दिसतंय ना डंबरला. वाव किती छान. वरून दिसतात सगळी मेंढरं. 2 वाल्या आहेत तिथं. आणि हा छोटासा. इथून तरी कसलं भारी दिसतंय. मी आलती वरती टाकी बघायला. किती छान. इथं लग्नाचा कार्यक्रम आहे. थिंक परवा दिवशी काहीतरी हळद झाली तिथे. आणि हा वरून दिसणारा खूप छान असा नजारा. त्या साईड ना
या शाळेत माझा भाऊ होता. आता नाही येतो तिथं. आता तिथं पूर्ण शाळा झालेली आहे. 10वीपर्यंतच आहे तिथं, पण पूर्ण शाळा झाली. हा इथून वरून दिसणारा नजारा. आय थिंक ना तिथं गाडी चालवायला लागल्यात, शिकायला लागल्यात वाटतं. यस, आय गेस करेक्ट. वा, मस्त. आता त्या साईडचं दिसतं काय बघा. गेस करा हा इतका झूमिंग फोन आहे, हा कोणता फोन असेल. त्या साईडचं ना क्लिअर दिसते, इतकं झूम आलं. आणि मी कुठून शूट करायला दाखवते. इथून शूट मी करायला नाही, इथून ते तिथंपर्यंत. अरे हां, तिथंपर्यंत. कोणता फोन असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा. वाव, पट अ व्ह्यू. कोरफडचं झाड आहे खाली लावलेलं, पण सराडा काही राखणार नव्हतं म्हणून वरती आणून लावलेलं नाही. तर गवतच झाल्यात. काढे पाहिजे. हिरवी सगळी माती निघतायची. ते एकदा फुटत गेले सारखे असं उगत येते. मी सारखं काढायला लागतं. मला मुळापासून उपटायला पाहिजे. मला काट पण आहेत, लावायला लागले वेगळं. आपल्याला इथं पण आली. तर आपल्याला टाकायला जाऊया. रेंड्रांचा आवाज कसला येत नाही. तर हे टाकू. तर चलो, आजचा हा ब्लॉग इथे संपते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हां, मी ब्लॉग सुद्धा येणार आहे, तो सुद्धा नक्की पहा.